नमस्कार लाडक्या बहिणींनो, मारुतीजी मॉनिटर या चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना फेब्रुवारी महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याविषयी एक GR प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। तर नेमकी काय माहिती आहे, महत्त्वपूर्ण मुद्दे पाहूयात। तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। चला तर व्हिडिओ सुरू करूया। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सन 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरण करण्याबाबत GR प्रसिद्ध दिनांक आहे 24 मार्च 2026। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अनुसूचित जाती घटकांकरिता सन 2025-26 या आर्थिक वर्षात मागणी रुपये 3,960 कोटी इतका नियत व्यय मंजूर आहे। वित्त विभागाच्या संदर्भाधीन दिनांक 7/4/2025 रोजीच्या परिपत्रकान्वये सन 2025-26 या आर्थिक वर्षाकरिता निधी वितरणाची कार्यप्रणाली ठरवून दिलेली आहे। त्यानुसार वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमधील पात्र महिला लाभार्थ्यांना माहे फेब्रुवारी 2026 या महिन्याचा आर्थिक लाभ अदा करण्यासाठी 2235 D767 या लेखा शीर्षाखाली 31 सहाय्यक अनुदाने वेतनेतर या उद्दिष्टाखाली रुपये 277.26 कोटी इतका निधी प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून सचिव महिला व बाल विकास विभाग यांना अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणालीवर वितरित करण्यास शासन मान्यता प्रदान करण्यात येत आहे। सदर निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर वितरित करण्यात आला आहे। सदर वितरित निधी खर्च करताना नियंत्रक अधिकारी यांनी विहित पद्धतीने काटकसरीच्या उपाययोजना करून खर्च करावा। शासकीय धोरणास अनुसरून मंजूर आराखड्यानुसार याच वर्षात निधी खर्च होईल याची दक्षता घ्यावी। आणि या ठिकाणी विभागाने अनुसूचित जातीच्या व नवबौद्ध प्रवर्गातील महिला लाभार्थी संख्या उपलब्ध करून देण्यात यावी। ज्या प्रयोजनासाठी निधीची मागणी केली आहे त्याच प्रयोजनासाठी खर्च करण्याची जबाबदारी विभागाची राहील। सध्या स्थितीत नोंदणी झालेल्या लाभार्थी महिलांची छाननी करून पात्र लाभार्थी महिलांना लाभ देण्याची खात्री करण्याची जबाबदारी महिला व बाल विकास विभागाची राहील। सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना अंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थी महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेद्वारे दुसऱ्यांदा आर्थिक अनुदान मिळणार नाही याबाबत महिला व बाल विकास विभागाने दक्षता घ्यावी। म्हणजे ज्या महिला संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेचा लाभ घेत आहेत त्या महिलांना या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही याची दक्षता घ्यावी। आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना फेब्रुवारी महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आली आहे। पुढील 2 ते 3 दिवसात सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात हा सन्मान निधी जमा होणार आहे, असं अदिती तटकरे मॅडम यांनी सांगितलेले आहे। तर अशा प्रकारे लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याची अपडेट होती। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।